गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत अनुदिनी किंवा ब्लॉग लेखन. त्यामध्ये आपण बघितलंय की चांगल्या अनुदिनीची वैशिष्ट्ये काय आहेत, अनुदिनीचे प्रकार कोणते आहेत, त्याचबरोबर अनुदिनी लेखनातील महत्त्वाचे घटक कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अनुदिनी प्रक्रिया कशी आपण केली जाते हे मागच्या दशकेला आपण बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत ब्लॉग लेखनातील महत्त्वाचे घटक कोणते आहेत. तर त्यामधला पहिला घटक आहे पोस्ट. यामध्ये विविध मजकूर, व्याख्याने, लेख, मते इत्यादी प्रकाशित करण्यासाठी उपयोग होतो. आपण वेबसाईटला जी पोस्ट करतो ती पोस्ट कोणकोणत्या प्रकारे केली जाते, तर आपल्या व्यवसायाचे विषय असेल किंवा लेख असेल, व्याख्याने असेल किंवा आपलं मत असेल, विविध मजकूर असेल, कंपनीविषयीची माहिती असेल किंवा एखाद्या संस्थेविषयीची माहिती असेल, हे आपण काय करत असतो, आपल्या वेबसाईटला प्रकाशित करीत असतो किंवा आपण त्या वेबसाईटला टाकत असतो. सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक आहे पोस्ट. आपण कोणकोणत्या प्रकारचे पोस्ट आपण त्या ब्लॉगवरती किंवा अनुदिनीवरती त्या ठिकाणी पोस्ट करत असतो, ह्या विषयीचं मत म्हणजे त्या ठिकाणी पोस्ट. दुसरा आहे स्टेटस. स्टेटसमध्ये काय असतं, तर संपूर्ण ब्लॉगचा आढावा, ओव्हरव्ह्यू, पोस्ट, टेरिफ, सोर्स, ऑडियन्स मिळतो. संपूर्ण जगातून आलेल्या व्हिजिटची संख्या त्या ठिकाणी मिळते. आपण जी पोस्ट केलेली असते अनुदिनीवरती किंवा ब्लॉगवरती आपण जी पोस्ट करतो त्या पोस्ट विषयीची सद्यस्थिती काय आहे, आपली पोस्ट किंवा आपला ब्लॉग किती जणांनी बघितलेला आहे, किती प्रकारे त्या ठिकाणी मत त्या ठिकाणी त्या वेबसाईटविषयी किंवा त्या ब्लॉगविषयी व्यक्त केलेली आहे, हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी आपली वेबसाईट पाहिल्यानंतर त्या ठिकाणी खाली कमेंट्स असतात बघा, स्टेटस असतात, कमेंट्स असतात, लाईक्स असतात. म्हणजे आपल्या ब्लॉगवरती लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत किंवा आपल्या ब्लॉगचं स्टेटस काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी आपली वेबसाईट बघितल्यानंतर आपल्यालाच आपल्या वेबसाईटबद्दल माहिती कळत असते. हे झालं दुसरा मुद्दा, स्टेटस. त्यानंतर कमेंट्स. आपला जो ब्लॉग आहे, आपली अनुदिनी जी आहे किंवा आपली जी वेबसाईट आहे, किती जणांनी बघितली आणि तो व्हिडिओ किंवा आपली ती लेख किंवा ते इमेजेस पाहिल्यानंतर जगभरातून आपल्याला त्याविषयी काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या वेबसाईटबद्दल काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया त्या किंवा त्या कमेंट्स आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. आपल्या लेखाबद्दल, आपल्या व्हिडिओजबद्दल किंवा आपण दिलेल्या माहितीबद्दल लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण कमेंट्समध्ये त्या ठिकाणी 3 नंबरच्या मुद्द्यावरती वाचू शकतो. त्याच्यानंतर अर्निंग. थोडक्यात मी तुम्हाला सांगितले की व्ह्यूअरची संख्या जर तुमची वाढलेली असेल, तुमच्या ब्लॉगला जर व्ह्यूअरची संख्या वाढलेली असेल तर ऑटोमॅटिकच गुगल आपल्याला काय करतं, त्याच्यामधून आर्थिक मदत करत असतं. तुमची वेबसाईट जर समजा मेगाबाईटमध्ये पाहण्यात आलेली असेल, लाखो लोकांनी जर बघितलेली असेल, तर निश्चितच तुमच्या वेबसाईटला अर्निंग मिळत असतो. तुम्हाला आर्थिक त्या ठिकाणी उत्पन्नाचा सोर्स त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईट मार्फत चालू होत असतो आणि मग ती वेबसाईट प्रसिद्ध झाल्यानंतर आपोआपच तुम्हाला गुगल मार्फत त्या ठिकाणी काय मिळत असतं, उत्पन्न त्या ठिकाणी चालू होत असतं. हे अर्निंग बाबतीत आपण त्या ठिकाणी चौथ्या मुद्द्याच्या बाबतीत बोलू शकतो, म्हणजे ब्लॉगच्या चौथ्या मुद्द्याबद्दल. त्यानंतर 5वा मुद्दा आहे पेजेस. ब्लॉग लेखनातील महत्त्वाचा घटक आहे पेजेस. आपल्याला आपली वेबसाईट त्या ठिकाणी तयार करत असताना आपल्याला गुगलवरती पेजेस घ्यावे लागतात. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर गुंतवणूक करावी लागते, ते खरेदी करावं लागतात आणि आपण जेवढे पेजेस खरेदी करू तेवढे पैसे आपल्याला त्या ठिकाणी गुगलला त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि नंतर मग आपण आपली वेबसाईट त्या ठिकाणी तयार करू शकतो. उदाहरणार्थ त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची वेबसाईट तयार करायची आहे,
मग त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची माहिती किती आहे, 1 पेजवरती होईल, 2 पेजवरती होईल, किंवा 3 पेजवरती होईल, किंवा 10 ते 15 ते 20 पेजवरती. तुम्ही जेवढे पेज त्या ठिकाणी तुमच्या माहितीला लागतील तेवढ्या पेजेसच्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी पैसे अगोदर पेड करावे लागतात आणि नंतर मग ते पेजेस तुम्हाला गुगलवरती त्या ठिकाणी टाकता येत असतात. हा महत्त्वाचा घटक ब्लॉग लेखनातील महत्त्वाचा घटक हा आहे की आपल्याला पेजेस देखील त्या ठिकाणी घ्यावे लागतात. त्यानंतरचा घटक आहे लेआउट. लेआउटमध्ये काय असते, ब्लॉगची रचना कशी असावी हे लेआउटमध्ये ठरलेलं असतं. तुमचा ब्लॉग जो आहे, लेआउट म्हणजे काय, रचना. पहिल्या पेजवरती काय असेल, पहिल्या पेजवरती तुमचं काय असेल, तुमच्या संस्थेचं किंवा तुमच्या ग्रुपचं किंवा त्या ठिकाणी तुमच्या समूहाचं त्या ठिकाणी नाव आलेलं असेल, त्याच्या संदर्भात तुमची इमेज आलेली असेल किंवा त्या संदर्भातील थीम आलेली असेल, किंवा तुम्हाला एखादा व्हिडिओ टाकायचा असेल त्याची लिंक टाकलेली असेल, किंवा एखादा ऑडिओ टाकायचा असेल तर त्याची त्या ठिकाणी लिंक टाकलेली असेल. यामार्फत तुम्ही असा पहिल्या पेजचा लेआउट त्या ठिकाणी काढू शकता. म्हणजे थोडक्यात तुमच्या ब्लॉगची रचना त्या ठिकाणी कशी असेल या संदर्भातली माहिती या लेआउटमधून आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. पुढचा मुद्दा आहे थीम. आता थीम मध्ये काय असते तर कस्टमाइज आणि HTML. कस्टमाइज व HTML असे 2 प्रकार असतात. कस्टमाइज या थीम आयत्या तयार केलेल्या असतात, तर HTML ही थीम बनवण्यासाठी संगणकाची भाषा माहीत असणे आवश्यक असतात. जे रेडीमेड थीम असतात ते रेडीमेड थीम याचा एक प्रकार असतो, त्याला म्हणतात कस्टमाइज थीम. आणि दुसरी जी थीम आहे HTML जर थीम बनवायची असेल तर तुम्हाला प्रथमतः कॉम्प्युटरची भाषा ती माहीत असणं गरजेचं आहे, ती अवगत असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या साईटला त्या ठिकाणी तशा प्रकारची HTML ची थीम त्या ठिकाणी तयार करू शकता. म्हणजे ह्याचे 2 प्रकार आहे, HTML थीम संगणकाची भाषा अवगत असणे आणि दुसरी कस्टमाइज थीम. ह्या दोन्ही थीमच्या बाबतीत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या ब्लॉग लेखनातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करत असताना या गोष्टीचे ज्ञान असणं गरजेचं आहे, या गोष्टीची माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे सेटिंग. सेटिंग मध्ये काय असते तर स्वतःचा ब्लॉग पब्लिश आणि हाईड करू शकतो. एकापेक्षा अधिक वापरकर्त्यास ब्लॉग संपादन करण्याचा हक्क देण्याची सुविधा असते. आता या ठिकाणी तुम्ही जी वेबसाईट तयार केलेली असते किंवा तुम्ही जो ब्लॉग तयार केलेला असतो तो ब्लॉग तुम्हाला पब्लिकसाठी पब्लिश करायचा आहे की स्वतःपुरतं त्या ठिकाणी पब्लिश करायचा आहे, या 2 गोष्टी त्या ठिकाणी सेटिंगमध्ये असतात. सेटिंगमध्ये आणखी काय असतंय की तुम्ही तुमचा जो ब्लॉग आहे किंवा तुमची जी अनुदिनी आहे किंवा तुमची जी साईट आहे ती तुम्ही काही कालांतराने तुम्हाला जर असं वाटलं की आता ही वेबसाईट आपल्याला बंद करायची, मग त्यावेळेस तुम्ही ती साईट ब्लॉक देखील करू शकता किंवा त्या ठिकाणी त्या साईट ज्या आहेत त्या तुम्ही साईट पूर्णच्या पूर्ण डिलीट देखील मारू शकता. ह्या गोष्टी तुम्ही सेटिंगच्या मार्फत त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतरचा मुद्दा आहे गुगल ड्राईव्ह व ब्लॉगचा सहसंबंध. आता गुगल ड्राईव्ह आणि ब्लॉगचा काय सहसंबंध असतो? गुगल ड्राईव्ह म्हणजे गुगल एक आंतरजालाचं एक हे आहे, साईट आहे. त्यावरती आपण काय करू शकतो, एखादी साईट तयार करू शकतो किंवा तुमचे जे इमेजेस आहेत त्या पब्लिश करू शकतो, एखादी जाहिरात तयार करू शकतो. मग ब्लॉगचा आणि गुगल ड्राईव्हचा काय संबंध आहे हे यामध्ये पाहणं गरजेचं आहे. तर ब्लॉगवर प्रतिमा, चलचित्रे संचयन करण्याच्या मर्यादा येतात. आपली आवडती चित्रफित दोन्ही ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक साठवणूक स्टोरेज ब्लॉगवर उपलब्ध नाही. म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितले की आपला ब्लॉग तयार करत असताना आपल्या ब्लॉगसाठी किती पेजेस होणार आहेत. जर तुमचे 20 पेजेस असेल तर तुम्हाला गुगलकडून त्या ठिकाणी ते 20 पेजेस खरेदी करावे लागतात. तुमच्या स्वतःसाठी असा वेगळा काही स्टोरेज त्या ठिकाणी तुम्ही ब्लॉग तयार केल्यानंतर तयार होत नाही. तुम्हाला जर तुमची वेबसाईट लोकांसाठी दाखवायची असेल,
गुगल ते पब्लिश करतं, ते पब्लिश करायचे असेल तर तुम्हाला स्वतःसाठी स्टोरेज घ्यावं लागतं आणि मग हा संबंध ब्लॉगचा आणि गुगल ड्राईव्हचा त्या ठिकाणी असतो. तुम्हाला गुगल ड्राईव्हवरती त्या ठिकाणी स्टोरेज त्या ठिकाणी स्वतःसाठी घ्यावे लागतात आणि नंतरच तुम्ही वेबसाईट त्या ठिकाणी पब्लिश करू शकता. पुढचा मुद्दा आहे की अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही तुमची साईट, तुमचा ब्लॉग प्रसिद्ध करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या साईटवरती इतरांच्या इमेजेस टाकाव्यात, इतरांचे व्हिडिओज टाकावेत, तर हे तुम्हाला शक्य होणार नाही. कारण प्रथमतः त्या व्यक्तीची किंवा त्या समूहाची, त्या गटाची, ज्याने तो व्हिडिओज किंवा ती प्रतिमा तयार केलेली असेल, अगोदर त्याची तुम्हाला परवानगी घेणं गरजेचं आहे. परवानगी घेतल्यानंतरच तुम्ही ते व्हिडिओज किंवा इमेजेस तुमच्या साईटवरती टाकू शकता, तुमच्या ब्लॉगवरती त्या ठिकाणी टाकू शकता. अन्यथा त्याची परवानगी नसेल तर तुम्हाला तशा प्रकारचे व्हिडिओज किंवा ब्लॉग्स, इमेजेस त्या ठिकाणी टाकता येत नाही. हे झाले सर्वचे सर्व ब्लॉग लेखनातील महत्त्वाचे घटक. हे तुम्हाला ब्लॉग तयार करताना माहीत असणं गरजेचं आहे. हे जर घटक माहीत नसेल तर तुम्ही ब्लॉग तयार करू शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला स्वतःची वेबसाईट, ब्लॉग तयार करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे सर्व घटक तुम्हाला प्रथमतः माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की ब्लॉग लेखन करताना पाळायची पथ्ये. तुम्हाला समजा स्वतःचा ब्लॉग तयार करत असताना तुम्ही कोणती पथ्ये पाळायला पाहिजे हे यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहिला मुद्दा आहे की अनुदिन लेखन करताना विषयाचे तारतम्य असणे गरजेचं आहे. तुम्ही जो ब्लॉग तयार करत आहात, तुम्ही ज्या विषयावरती ब्लॉग तयार करणार आहात त्या विषयाची परिपूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर समजा परिपूर्ण माहिती नसेल तर तुमच्या वाचकांची, तुमची साईट पाहणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी असणार आहे. म्हणजे कोणतीही माहिती तुम्ही ब्लॉगवरती टाकत असताना तुम्ही पूर्ण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याला कशाचा तरी आधार असला पाहिजे, तरच ती माहिती त्या ठिकाणी तुम्ही ब्लॉगवरती टाकू शकता. म्हणजे प्रमाण असलं पाहिजे. थोडक्यात त्या गोष्टीची सत्यता किती आहे ही पडताळून पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरच तो त्या ठिकाणी ब्लॉग तयार, माहिती त्या ठिकाणी पब्लिश करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे अनुदिन लेखन अविवेक करता कामा नये किंवा असता कामा नये. तसेच लेखनविषयक शिस्त, समाज भानाचे औचित्य पाळले जाईल असे असावे. या ठिकाणी असं सांगितलं आहे की तुम्ही ब्लॉग लेखन जरी करत असाल, अनुदिन लेखन जरी करत असाल तर तुम्ही समाजाची नैतिकता पाळणं गरजेचं आहे. समाजाला काय लागतंय, समाजाच्या दृष्टीने कोणतं हिताचं आहे, ह्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या लेखनामुळं, आपल्या ब्लॉग लेखनामुळं समाजाला त्रास होईल किंवा समाजामध्ये वैचारिक दृष्टिकोन त्या ठिकाणी विकृत होऊ शकेल, अशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती टाकणार नाही. ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही पथ्य त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. पुढचं पथ्य आहे अनुदिन लेखन प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील प्रतिक्रिया उलटसुलट असू शकतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता असावी. तुमचा जो ब्लॉग आहे तुम्ही तयार केल्यानंतर त्याला ज्या कमेंट्स येत असतात, प्रतिक्रिया येत असतात, काही चांगल्या येऊ शकतात, काहींना तुमचा लेख आवडू शकतो, काहींना तुमचे व्हिडिओज आवडू शकतात, तुमचे इमेजेस आवडू शकतात. परंतु काही त्या ठिकाणी त्या देखील त्या ठिकाणी काही लोक सांगू शकतात किंवा काहींची नापसंती देखील असू शकते. ज्यांना तो व्हिडिओ आवडला, चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याच्यावरती समाधान तुम्ही व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरती नापसंती दाखवलेली आहे त्यावरती उत्तर देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. हे तारतम्य देखील त्या ठिकाणी ब्लॉग तयार करत असताना, तयार केल्यानंतर तुम्ही पाळणं
गरजेचं आहे बघा. त्यानंतर अनुदिनी लेखनात समाज विघातक व विध्वंसक विचार मांडू नये. मी तुम्हाला अगोदर सांगितले की कोणतंही पोस्ट करत असताना तुम्ही समाजाच्या नैतिकतेचा विचार धरून तशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. समाज हिताचा, समाजाच्या नैतिकतेचा विचार करून तुम्ही तुमचं ब्लॉग लेखन करणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुदिनी लेखनात मिळालेले स्वातंत्र्य हे स्वैराचारापर्यंत जाणार नाही याचे भान असावे. लोकांना काय लागतंय, लोकांची अपेक्षा काय आपल्याकडून, लोकांचं हित काय आहे, फक्त आणि फक्त हेच डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या ठिकाणी ब्लॉग लेखन करणे गरजेचं आहे. आपल्याला खूप पेजेस मिळाले म्हणून काही लेखन करणं गरजेचं आहे. लोकांचा वेळ आणि लोकांना जास्तीत जास्त चांगल्या स्वरूपाची माहिती कशी मिळेल हे त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे 4 ते 5 पत्ते तुम्ही अनुदिनी किंवा ब्लॉग लेखन करताना पाळणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ब्लॉग अनेक असतात. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय क्षेत्र अनेक आहेत, अनेक प्रकारचे क्षेत्र आहेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्राबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तशा प्रकारचे ब्लॉग त्या ठिकाणी ऑलरेडी तयार असतात. आता या ठिकाणी 2-3 ब्लॉग सांगितलेले आहेत. कोणते की एखादा ब्लॉग बघत असताना तो ब्लॉग कसा बघावा किंवा एखादी वेबसाईट आपल्याला बघायची असेल तर त्याची गुगलवरती तुम्ही सर्च कसा करावा, शोध कसं घ्यावा याचे काही उदाहरणं या ठिकाणी सांगितलेलं आहे की https://blog.mygovernment.in. आता या ठिकाणी तुम्ही सरळ गुगलवरती mygovernment.in जरी टाकलं तर ती वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होऊ शकते. अगोदरचे जे शब्द आहे https:// हे टाकण्याची गरज नाही. डायरेक्ट गुगलच्या वेबसाईटवरती तुम्ही government.in जरी टाकलं, mygovernment.in जरी टाकलं तरी त्या ठिकाणी ती वेबसाईट ओपन होऊ शकते. अशा पद्धतीने आपण अनुदिनी किंवा ब्लॉग लेखन कसं करायचं, त्या ठिकाणी त्याची चांगल्या ब्लॉग लेखनाची वैशिष्ट्ये काय आहेत, ब्लॉग लेखनातील महत्त्वाचे घटक कोणते आहेत, त्याचबरोबर ब्लॉग लेखन करताना कोणती पथ्ये पाळायला पाहिजे, त्याचबरोबर नमुना ब्लॉग होमपेज कसं असायला पाहिजे, त्या ठिकाणी तुमचा लोगो असणं गरजेचं आहे, तुमच्या संस्थेचं म्हणा किंवा तुमचं जे ब्लॉग आहे त्याचं प्रथमतः पहिल्या पेजवरती नाव असणं गरजेचं आहे, तुमचं सिम्बॉल असणं गरजेचं आहे, तुमच्या पहिल्या पेजवरती काही लिंक टाकणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं होमपेज तुमचं ब्लॉगचं असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण अनुदिनी किंवा ब्लॉग लेखनामध्ये बघितलेल्या आहेत. आज हा शेवटचा भाग आहे. याच्या खालचे काही स्वाध्याय आहे तर ते स्वाध्याय तुम्ही घरी त्या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. स्वाध्याय काय आहेत, अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा. म्हणजे ब्लॉग लेखन का करायला पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे हे मी तुम्हाला पहिल्या तासिकेला सांगितलेलं आहे. अनुदिनी लेखनातील पाळायचे पथ्ये हे आपण आजच्या तासिकेला पाहिलेलं आहे की अनुदिनी लेखन करत असताना समाज हिताचा विचार करून कोणती पथ्ये पाळायला पाहिजे, आपण लेखन कशा प्रकारचं करायला पाहिजे, कोणत्या प्रकारचं लेखन करता कामा नये, स्वैराचार त्या ठिकाणी दाखवला नाही पाहिजे, कोणती पथ्ये पाळायला पाहिजे हे यामध्ये लेखनामध्ये सांगायचं आहे. अनुदिनी लेखनाची क्षेत्रे स्पष्ट करा. क्षेत्र कोणते आहेत, मग त्या ठिकाणी शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय, त्यानंतर शेती विषयक, शैक्षणिक हे सगळे क्षेत्र आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं ब्लॉग लेखन केलं जातं हे या ठिकाणी तुम्ही मांडायचं आहे. बघा, चांगल्या अनुदिनी लेखनाची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दातल्या हे या ठिकाणी म्हणजे चांगली अनुदिनी कशी असावी, ब्लॉग कसा असावा, त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी असायला पाहिजे हे या ठिकाणी त्या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला उपलब्ध असलेली अनुदिनी वाचून त्या संबंधीच्या तुमच्या प्रतिक्रिया, मी जे कमेंट सांगितले तुम्हाला सेटिंगमध्ये, एखादी वेबसाईट बघितल्यानंतर तुम्हाला खाली कमेंट्स ऑप्शन येत असतं बघा, त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही एखादी कमेंट त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. खालील विषयावर ब्लॉग लिहा. आता तुम्हाला हा उपक्रम देण्यात आलेला आहे या पाठावरती. कोणता उपक्रम आहे तर महाविद्यालयातील पहिला दिवस
यावरती लेखन करायचं आणि तुमच्या ब्लॉगवरती तुम्ही टाकून द्यायचं आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी काय वाटलं, तुमचं कॉलेज कसं वाटलं, तुमच्या त्या ठिकाणचा परिसर कसा वाटला, वर्ग कसा वाटला, तुमचे शिक्षक कसे वाटले, या संबंधीचं लेखन करून तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती त्या ठिकाणी टाकायचं आहे. हा उपक्रम देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक. आता फेसबुकवर ते बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी जोडल्या जात असतात. मग हे मित्र जोडल्यानंतर त्या ठिकाणी चॅटिंग सुरू होत असते, मित्रांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये चॅटिंग चालू होत असते. मग तुमचे विचार जर जुळले तर त्या ठिकाणी तुम्ही आणखी त्या ठिकाणी पुढे जाता. आणि मग हे ज्या वेळेस होतं त्यावेळेस हे चांगलं आहे की वाईट आहे, आवश्यक आहे की अनावश्यक आहे, याबद्दल तुमचं त्या ठिकाणी मत आतापर्यंतच्या अनुभवलेल्या अनुभवातून तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी प्रकट करायचं आहे. आज हा पाठ जो उपयोजित मराठीमधील आहे की अनुदिनी किंवा ब्लॉक लेखन हे कसं केलं जातं याविषयीचा हा पाठ आज आपला या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.